राजेश मोरेनं आमदारांना फोन केला तर फोन उचलत, आमदारांना फोन केला तर फोन उचलत. त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या वारसांचा इथे थेट गद्दारी त्यांनी केलेली आहे. वारसा हक्क लाभलेला आणि आज 25 वर्ष हो आम्ही लहान मुलासारखा सांभाळलेल्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या क्रीडांगणामध्ये अतिक्रमण आणि जबरदस्ती काम करणाऱ्या म्हाडाचा आम्ही या निषेध करतो आणि शासनाचा निषेध करतो. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा समस्या अशी आहे की गेल्या 25 ते 27 वर्षापासून 25 ते 27 वर्ष हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने आम्ही हा क्रीडांगण सांभाळून ठेवलेला आहे. आणि इथे स्वतः दिघे साहेब धर्मवीर चषक म्हणून आम्ही क्रिकेट स्पर्धा राबवतो आणि त्यावेळी स्वतः दिघे साहेब येऊन गेले आणि त्यावेळी हा म्हाडा फाडा आडा काही नव्हता आणि आम्ही कुठलाही अतिक्रमण न होता आम्ही हे सांभाळून ठेवलं आमच्या भविष्यासाठी, लग्न कार्यासाठी, शालेय काही सांस्कृतिक कार्यक्रमासाठी, क्रिकेटसाठी. ते हे करत असताना नंतर हे म्हाडा आलं 2014ला. इथे स्वतः शिंदे साहेब त्यावेळी पालकमंत्री होते, इथे आले. आम्ही नाराज झालेलो, परंतु त्यांनी सांगितलं की हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा मैदान आहे आणि हा दिघे साहेबांचा मैदान अबाधित राहील, इथं कुठलाही बांधकाम होणार ना. तरी नंतर त्या प्लॅन मध्ये म्हाडाने इथं 4 बिल्डिंगी त्या प्लॅनवर घेतला. तरी आम्हाला विश्वास होता की शिंदे साहेब आहेत याशी काही चुकीची गोष्ट होणार नाही. मग शिर्के कंपनी इथे हे करायला लागली, नाही आमचं नुकसान होईल. तर त्या बदल्यात आम्ही ते सर्वे नंबर भंडारलेच्या 80-81 सर्वे नंबर मध्ये 5 बिल्डिंग मध्ये ते बनवण्यासाठी किंवा तिथल्या प्रोसेसला आम्ही मदत केली की जेणेकरून हा मैदानाचा क्लेम सुटेल. तरी ते बरोबर त्याने करून घेतलं आणि नंतर लगेच हा मैदानावर मधल्या काळात पत्रे मारायला येणार असं आम्हाला माहित पडल्यानंतर आम्ही शिंदे साहेबांना 2 फेब्रुवारीला श्रीमलंगला भेटलो. शिंदे साहेबांच्या शिंदे साहेबांना ते सर्व माहित आहे. मधल्या काळात स्वतः शिंदे साहेबांची पण कलेक्टर जवळ बसून सही होती किंवा यांची उचित कारवाई करा, पण कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही किंवा कुठल्याही प्रकारची मदत झाली नाही. उदय सामंत अध्यक्ष झाले त्यांनाही आमच्या पत्रव्यवहार, चंद्रकांत दादा अध्यक्ष झाले त्यांनाही पत्रव्यवहार आहे, भोईर साहेबांचे कितीतरी पत्र आहेत, पण कुणीही शासन म्हणून कुणीही मदत केलेली नाही आजपर्यंत. त्यावेळी सुद्धा आता फेब्रुवारीच्या 12 फेब्रुवारीला शिंदे साहेब बोलले की नाही ठीक आहे आपण त्याच्यावर चर्चा करू, तोपर्यंत काम होणार नाही. आणि अचानक असं काय झालं की बाबा त्या म्हाडावर आणि शिर्के कंपनी या शासनावर काय एवढं डोंगर कोसळलं की ह्या 4 बिल्डिंगवर शासनाचं भवितव्य आहे आणि त्या शिर्के कंपनीचं जसे काय उपाशी राहत होती ती शिर्के कंपनी या 4 बिल्डिंगवर. तर असं अचानक केलं. त्यानंतर मी राजेश मोरेला 21 तारखेला हे पत्र मारताना फोन केलं, आपल्या आमदारांना फोन केल्यानंतर बोलतो हा ठीक आहे बघतो. तर बोला साहेब ते थांबवा काम. शिंदे साहेबांनी सांगितलेलं, शिंदे साहेबांचा आदेश आहे की बाबा हे जोपर्यंत चर्चा होत नाही तोपर्यंत काम करायचं आहे. नाही बघतो बोलतो सांगतो करून त्यांनी नंतर मला बोलले ठीक आहे मला 5 हे पाठव जणांची नावं पाठव, मंत्रालयातून मीटिंग लावतो. तर आम्ही 4-5 दिवस ते रस्ता बघितला 21 तारखेपर्यंत कुठला. आता आम्ही मडवी साहेबांकडे ते केले बाबा तुम्ही तरी आमची शिंदे साहेबांची भेट घालून द्या वगैरे, पण कुणीही याच्यामध्ये आम्हाला तशी मदत केली नाही. आणि आत्ताच्या घडीला तर अशी अवस्था झाली की बाबा काय करायचं, काय आम्ही ग्रामस्थांनी काय करायचं. त्याच्यामुळे आज आम्ही या म्हाडाचा शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं जमलेलं. दुःख असं वाटतं की बाबा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने असून ग्रामस्थात आम्ही आहोतच, आम्ही तुमचेच आहोत. दिघे साहेबांच्या नावाने जर एवढ्या वर्षाचं ते सर्व अस्तित्व मिटवून टाकत असतील तर फार वाईट वाटतं, दुःख वाटतं. तर मग कशासाठी हे, कोणासाठी? तर आजही मी विनंती करतो एकनाथ शिंदे साहेबांना, या राज्याच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करतो की हे विषय थांबवा. आमच्या अस्तित्वाचा आहे, आमच्या एकदम अस्मितेचा आहे आणि आमचंच काय हे 5-6 हजार लोक राहणारे आता म्हाडामध्ये येणारे हे आमचेच आहेत असं आज आम्ही धरतो. त्यांचे ते कुठे जाणार, त्यांना काय नाही ऍक्टिव्हिटीज येते तर काहीच नाही. तर आम्ही विनंती करतो हात जोडून की या 8 दिवसात 5 तारखेपर्यंत 8 दिवस देतो आम्ही. या 8 दिवसाच्या आतमध्ये शासनाने काहीतरी ताबडतोब काम थांबवा ना तर उग्र आंदोलन मध्ये आम्हाला करावा लागेल. बघा गोठेघर मधली ही 1.3 हेक्टर जागा ही 2014 साली ग्रुप ग्रामपंचायत नागाव यांनी हा ठराव मंजूर केलेला होता की ही जागा ही धर्मवीर आनंद दिघे साहेब क्रीडांगण या नावाने त्यांनी ते ठराव मंजूर केलेला होता. आणि गेले 25 वर्ष या क्रीडांगणावरती इथे लोक अनेक प्रकारचे खेळ इथे होतात. गव्हर्नमेंटचे शासकीय शाळेचे पण खेळ इथे खेळले गेलेले आहेत आणि ही मागणी 2014 पासून ठराव मंजूर केलेला होता. आज जे दिघे साहेबांच्या नावाने राजकारण करतात, ज्यांना गुरुवर्य असे मानतात आणि त्यांच्याच नावाचा ते मैदान इथे लाटण्याचं काम इथे हे करत आहेत.
म्हणजे एक प्रकारे धर्मवीरांच्या विचारांचा आणि त्यांच्या वारसांचा इथे थेट गद्दारी त्यांनी केलेली आहे. म्हणजे दिघे साहेबांचं नाव राजकारणापुरतं वापरायचं आणि त्यांच्याच नावाने दिलेलं मैदान हे म्हाडाला देऊन तिथे इमारती उभं करायचं, याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निषेध करतो.